चला बिस्कुटे तयार बा. चला निघूया. पण गुड मॉर्निंग, गुड डे. अरुण गुड मॉर्निंग, गुड डे. दर्शन गुड मॉर्निंग अँड गुड डे अँड व्हेरी नाईस वॉक. चला
बोर्ड दिसला बँक कॉलेज याच्या बगीच्यामध्ये, द जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. जर्नी ऑफ असं म्हणलं, अरे हो खरंच आहे. जर आपण चालायला सुरुवात केली किती चालू शकतो ना, एकदा चालाय पाऊल टाकलं पाहिजे ना. आतापर्यंत किती झाला प्रवास तरी? माझा ना, पण नाही अजून थोडं बाकी सांगायचं. काय झालं त्याच काळामध्ये ना, जयसूरमध्ये तांबा म्हणून लष्करी ठिकाण आहे, तिथे जयसूरबाईंनी हल्ला केला. त्यात आपले भारतीय जवान भारत पडले. तर म्हटलं असं काय सगळं चालू आहे आणि मी आपलं फक्त तब्येत बघायची, माझं आयुष्य वाढवलं एवढंच, त्याचा काय उपयोग काय, हो की नाही. म्हटलं इथे माझं आयुष्य वाढेल वगैरे तर असं नाही, मला ऍक्च्युली देशासाठी समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी डायरेक्ट जम्मू ते श्रीनगर चालत गेलो पहिल्यांदा. हा, आणि 10 दिवसामध्ये 250 किलोमीटर चालून झालं. मग माझा कॉन्फिडन्स वाढला. अरे जर एवढी मी चालू शकतो तर मग कन्याकुमारीला काय नाही जाऊ शकत का. ऐकत आलो ना मी काय विविधता में एकता वगैरे वगैरे आणि एकजूट वगैरे. म्हटलं आता म्हणून मी ते काश्मीर पासून कन्याकुमारी एक्झॅक्टली तसं भ्रमण करत तिथे शेवट त्यांनी जे काय चिंतन केलं देशाच्या, एक्झॅक्टली त्या कल्पनेतून मला कल्पना आली. म्हणलं आता श्रीनगर ते नगरोटापर्यंत आलो तर मग कन्याकुमारी का नाही. पण 4 महिन्यामध्ये मी 4000 किलोमीटर चालून पूर्ण केलं. नंतर दुसरी पदयात्रा मी केली, ती किबीचू अरुणाचल म्हणजे टोक पूर्वीच ते पोरबंदर. ते 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये पूर्ण केलं. पण ते करण्याचं कारण काय माहिती का, मी पेपर वाचलं तर आपले नरेंद्र मोदी आहेत ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे लोक काश्मीरला जाता, पण हे उत्तरांचल बघा ना, पूर्वांचल वगैरे, आसाम, अरुणाचल ते बघा ना जरा, ओके नाही. मग ते डोक्यामध्ये आलं होतं म्हणून मी ते केलं. नंतर माझी तिसरी पदयात्रा आहे ना, ती साबरमती आश्रम खाली कन्याकुमारी ते शांतिनिकेतन. ते आमचे डॉक्टर गुलदास कोलटकर ते कार्यक्रमात म्हणाले की अरे तुम्ही 4 दिशा राहा, मग आता समुद्र किनारा का नाही करत. म्हणून समुद्र किनारा 4000 किलोमीटर 4752 किलोमीटर मी चालून गोष्टी होत गेल्या. आणि लिम्का रेकॉर्ड होत गेले, एशिया बुक रेकॉर्ड होत गेले. पण कशासाठी चाललो हा उद्देश महत्वाचा आहे ना. म्हणून मी शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूणाच्या बालमजुरीसाठी प्रचार आणि प्रसार करतो. 250-300 शाळांमध्ये गेलेलो आहे. बरंच त्याचं काही गणती करता येणार नाही, हो की नाही. शिवाय आता मी बाहेर पडलो, फक्त 31 ऑक्टोबरला बाहेर पडलो ना, याचं कारण फक्त एकच की शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रामध्ये फारच होतात. म्हटलं मी आता घरामध्ये बसून काय करायचं, मी करू शकतो. म्हणून 31 ऑक्टोबर पासून रोज चालणं चालू आहे. बऱ्याच 30-35 शेतकऱ्यांशी त्यांच्याशी त्यापर्यंत जाऊन, त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचं समजून घेणं, जाणून घेणं, त्यासाठी मी शाळाही करतो. आता रस्त्याला कडेला लागली शाळा चाललेलं आहे. अरे वा, लोह पुरुष. दिलं मी कम्प्लीट. विद्यार्थी अरे वा, आमच्या शाळेचा गणवेश असतो. वा छान. गाडीच्या पुरुष इकडे का. आपण ना त्या साईडला राहू, ते दिसत नाही बरोबर क्लिअर. सर जा त्यांच्या घरी जरूर, एवढं कधीतरी येते संधी, हो की नाही. मुलगी सांगते विद्यार्थिनी, लेकरांना सगळं माहिती आहे मग मी शाळेत काय काय करतो, मग सगळं ऍक्टिव्हिटी, सगळे खेळ. सांगू का, कुठेही ती मुलं आहेत ना, लगेच शिक्षक हा पेशा आहे ना खऱ्या अर्थाने. तरी आम्ही नशीबवान आहे, मिळाले तर मग आम्हाला सेवा कुठं तर करायला मिळते आम्हाला. तेव्हा चला. ओके, हा भेटू पुन्हा. येस. हा
ते नाही नको काय सर. एवढे तुम्ही नाही. करता हे खूप मोठं आहे. तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा आहेत माझ्याकडून येस तुम्हाला. येस कधी संबंध हे करा, फोन करा. आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे 5:30 वाजता चालायला सुरुवात केली ती सोहाळे, जिल्हा सोलापूर, इथून आम्ही चालायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे आज एकानंतर एक जर एकाने फक्त गाडीवरील सगळा मजकूर पाहिला, तसंच दुसऱ्याचंही तसंच आहे. आणि पुन्हा मला चालताना बघितलं, त्यामुळे ते प्रभावित झाले आणि मला खास भेटले. एक जण कारने आले होते आणि दुसरे मोटरसायकलने आले होते आणि त्यांनी माझी बरीच चौकशी केली. मी पण त्यांना माझं मिशन काय आहे, पदयात्रा काय याविषयीची थोडी माहिती दिली. आता एक जण आहे ते शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि शिवाय शेतकरी आहेत, आणि दुसरे आहेत ते पेपरमध्ये काहीतरी काम करतात आणि इतर काही काम करतात. या दोघांना मात्र पदयात्रेविषयी फार उत्कंठा दिसली आणि त्यांनी सगळं समजून घेतलं, त्यामुळे ते जाम प्रभावित झाले. पण तसं म्हटलं तर आज दिवसभरामध्ये चालणं भरपूर झालं. आज म्हटलं तर 28 किलोमीटर चालून झालेलं आहे. आत्ताचा रात्रीचा मुक्काम आम्ही मंगळवेढा इथे आहे, योगीराज हॉटेल. आणि नंतर मस्तपैकी जेवण झालं आणि निवांत झोपायचं आणि सकाळी पुन्हा सांगलीकडे रवाना झालं, जायचं. सर्वांना शुभरात्री.